तर सर्वांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर नवीन वर्षाच्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. तुमचे हे वर्ष पण छान आणि सुखाचे जावो हीच माझी देवाकडे प्रार्थना. तर आम्ही पुण्यामध्ये होतो त्यावेळेस आणला होता मस्त केक भाऊजींनी, आणि केक वगैरे कटिंग करायच्या आधीच आमची बच्चे कंपनी काही झोपली होती पाहू शकताय, आणि बाकीचे उरले होते ते म्हणले आजच कट करूयात, उद्या नको, 1 जानेवारीला नको. तर रात्रीच आम्ही हा केक कट करायचं चाललं होतं. सई, सेजू सर रात्र 12-1 वाजेपर्यंत जागे होते. त्याच्यानंतर चाचूला उठवलं, म्हणले चला आपण केक कट करूयात, आणि हे म्हटलं ते मी येणार आहे. तर रात्री ते 2:30 वाजता आले होते. म्हणजे पूर्ण रात्र अशीच आमची टाईमपास गेलेली, आणि दुसऱ्या दिवशी आमच्या मागं एवढं काम होतं, एवढं. तर त्याच्यामुळे आम्हाला रात्री लवकर झोपायचं होतं, पण रात्री काही झोपणं झालंच नाही लवकर. खूप उशीर झाला. सगळेजण आम्ही हॉलमध्ये इकडे झोपलो होतो चिल्लर पार्टीसोबत. आणि हे बघा केक वगैरे कटिंग करून ह्यांचं सर्वांचं खायचं चाललं होतं. दुसऱ्या दिवशी पटपट सगळी कामं आवरले आणि लागलो तर आम्ही आमच्या कामाला. तर इथं ताई आणि मोठी ताई, छोटी बहीण आणि मी, आम्ही सगळेजण इथं चाललो होतो. कांदा वगैरे कट करायचा, त्याच्यानंतर पालक कट करायचा होता, आणि बटाटे पण सोलायचे. तर खूप सारं काम होतं घरामध्ये. आमचे 4-5 लहान मुलं होते आणि बाकीचे 4-5 मोठे होते. मोठ्यांना तर आम्ही कामाला ऑलरेडी लावलेलं होतं, आणि त्याचबरोबर आम्ही पण लागलेलो होतो गप्पा मारत मारत. आमचे कांदे वगैरे चाललं होतं करायचं, कारण पकोडे वगैरे बनवायचे होते, वडापाव वगैरे सगळं काही आम्हाला बनवायचं होतं. त्यासाठी ही तयारी ह्या दोघीजणी इथं बनवलं. त्याच्यानंतर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांच्या. नवीन वर्षाचे सगळ्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही आहोत पुण्यामध्ये. पुण्याला तुम्हाला माहीतच आहे की माझ्या आई सासर आणि माहेर तिथं जवळजवळ आहे, कारण की तिथंच आई त्यांच्या शेजारी आम्ही जागा वगैरे घेऊन हे घर बांधलेलं आहे. तर चला मी पण जाणार आहे पलीकडं, म्हणजेच माझ्या माहेरी. आणि इथं सगळं मी काम वगैरे आवरलं, कारण सगळीकडंच राडा नको म्हणून इकडचं मी सगळं आवरून तिकडे चालले होते त्यांना हेल्प करू लागायला. तर बाहेर खूप सारे गाण्यांचा आवाज येत होता, कारण कारण कोरेगाव भीमाला एक स्तंभ आहे, तिथं खूप सारे लोक वगैरे येतात. त्याच्यासाठी आईन त्यांचं छोटंसं हॉटेल आहे, त्यांना हेल्प करण्यासाठी आम्ही सगळेजण जमा झालो. सेजू पण आली होती. सगळे चाललं सगळ्यांची धावपळ. आणि पाहू शकताय मी इथं आहे माझं सासर, आणि हे पहा माहेर आहे. तर चला तिकडं काय चाललंय त्याची तयारी पाहूयात आपण. इथूनच उडी मारली मी, कारण तर थोडीशी जागा आहे त्याच्यामुळं लगेचच्या लगेच उडी मारली. आणि पाहते तर काय ह्यांचं इकडं चाललं होतं वडापावची तयारी. आणि गाण्यांचे बाहेर खूप आवाज येत होते. पालक पण साफ करायची होती, आणि फ्रेश अशी पालक होती, रानातून तोडूनच आणलेली होती. तर ती म्हणत होती तू काहीतरी काम कर, बसू नको, आणि व्हिडिओ बंद कर आता, खूप झालं. कारण खूप तिकडून नाही का सांगत होती पटकन पटकन बनवा. तर सगळेच आता लागलेले होते कामाला. मला आता बसून काय फायदा नाही करू लागत थोडंसं व्हिडिओ काढून हेल्प. तर जास्त काय व्हिडिओ मी शूट वगैरे केला नाही, करायला पण कोणी नव्हतं, कारण सगळेच कामाला होते. आणि जे घरामध्ये बच्चे कंपनी होती ती कोणत्याच कामाची नव्हती. तर पाहू शकता, तुम्हाला दाखवते गर्दी किती होती. तर हे पाहू शकता एवढ्या बस वगैरे लागल्या होत्या, एवढी ट्रॅफिक जाम झाली. आणि इथं आमच्या आईन त्यांची रसवंती, यांची टपरी, आणि इथं छोटंसं आपलं गाडा वगैरे लावलेला आहे, बिस्लरच्या बाटल्या विकलेल्या, वडापाव, पकोडे, पालक पकोडे, हे सगळं त्यांचं त्यांनी तिथं मेनू ठेवलेला होता. आणि हे त्यांचं दरवर्षी असतं, आणि रोज पण त्यांचा हा गाडा तिथं लावलेला असतो. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही. कोरेगाव भीमाला पेरणे फाट्यामध्ये आहे. आणि ह्यांचं हे पण आले होते थोडं हेल्प करायला. तर पाहू शकता हे रसाचं चालवत होते, आणि सगळे मिळून एवढी हेल्प केली आबांना, म्हणजे आईवडिलांना. तर खूप भारी. आम्ही दरवर्षी जातो त्यांना हेल्प करू लागायला. भयानक गर्दी होती की सांगायलाच नको. तर पहिल्या 10-15 वर्षापूर्वी तर बिलकुल अशी काही गर्दी नव्हती, 10 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे. आता खूप जास्त गर्दी होती तिथं. आणि त्याच्यामुळं कंटिन्युअसली आमचं चालूच काम, कंटिन्यू सगळ्यांचे मिळून चालूच होते. तर हे पण पाहायचं हेल्प करत होते. एक जानेवारीचा कार्यक्रम पूर्ण व्यवस्थित पार पडल्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी रेस्ट केला. सगळेजण थकले होते तरी, पण दुसऱ्या दिवशी ताई लगेचच निघाली, कारण यावर्षी आमचे मोठे दाजी आले नव्हते. तर हे चालले होते ताईला सोडवायला.
पुण्यापर्यंत सोडलं. तिथून मी तिला पहिल्यांदा बसमध्ये बघितलं हे तिथं स्टेशन. बसून कोणतं आणि स्टेशन आहे हे? त्याच्यानंतर हडपसर स्वारगेट काय माहिती. अरे ओके बॉस. तुला बाटली टाक, पाण्याची एक बाटली टाक. घेतली ना बाई, इकडे दे एक बॅग. हा घेते माग पुढे घेईन जरा गाडी आली तर. बाय बाय. काय नाही, काळजी घे तुझी. बाय बयू. बाय बाय. ताईन ती गेली. चलो व्यवस्थित जा भैया. हा बघितलं स्वारगेट. तुम्ही कुठे सोडणार आम्हाला? तुळशीबागेत न्या. आता पुण्यात आलोत, कुठं जिथं न्यायची तिथं घेऊन जा. कसले जुने खराब झाले घर जुने जुने. हा घ्यायची का भाकरवाडी? जाऊ दे, मला तुम्ही बाहेरून बाहेरून दाखवता ना. एक घ्याच आहे, एक काय दोन घ्या, नाही तर परत दोघींची सोराला हाय ना सोराला. मला क्लोज घ्यावं वाटते तर काहीच नाही. क्लोज कधी येत नाही त्याच्यामुळे एवढं माहिती नाही ना आपल्या कुठं काय काय. इथंच गेलो तर मागची ही बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंग मध्ये आपण गेलो, पार्किंग केली आणि मग इथं केकचं सामान घेतलेलं साईडला. आपल्याला इशारा केला थोडा. बापरे, नुसतं मार्केट जाम झालं इकडं. बापरे, कसली पार्किंग आहे इकडं खतरनाक. नो पार्क. आता कुठं लावायचं नो पार्क? सगळी अशी जुनी वाडी. महात्मा फुलेंचा ना, पुन्हा तोडून दुसरा पण होते का तेव्हा. ट्रॅफिक. सगळं मस्त खरेदी वगैरे झाली आणि निघता आम्हाला पूर्ण संध्याकाळ झाली होती. तर जाताच मग सई शिजून त्यांना आम्हाला नूडल्स वगैरे चायनीज घ्यायचं होतं, पण ते काय आम्हाला भेटलं नाही. त्याच्यामुळे त्यांना पिझ्झा वगैरे कच्ची दाबेली घेऊन गेलोत. मी पण तुझे पप्पानी कैसा आहे पिझ्झा? सानू आधी लवकर या. अयो आधी कलरफुल आधी. तर पेरणी फाट्याला गेलो आणि तिथं होतं कच्ची दाबेली आणि पिझ्झा होता. तर सगळ्यांसाठी पिझ्झा आणला. श्रीला तसं काय हाताने खाता येत नाही, पण पिझ्झा बघा कसं मस्तपैकी खातोय. असं काय पिझ्झा पास्ता बनवलं की त्याला हाताने खाता येतं, बाकी त्याला बिलकुल हाताने खाता येत नाही. आणि देवांशने तर बिलकुलच काही खाल्लं नाही. सगळेजण भावाची मुलं, बहिणीची मुलं आणि सई शिजू स्वरा सगळेजण मस्त बसले होते. पंगत पडली होती मुलांची सगळ्याच. आणि दुसऱ्या दिवशी मस्त निघालो आता मुंबईला, कारण सईशीचे स्कूल ऑलरेडी चालू झालेले होते 2 तारखेलाच आणि आज 3 तारीख होती. तर म्हटलं चला एक दिवस तरी स्कूलला जा. शनिवारी स्कूल होतं, शुक्रवार शनिवारी, आणि आता त्यांचं परत रविवारी त्यांना सुट्टी आणि स्कूल स्टार्ट होणार होतं. त्याच्यामुळे आम्ही लगेच गेलो. एकच दिवस फक्त सईला तर नाही पाठवलं, पण सेजूला आम्हाला 12 वाजले आणि शेजूला आम्ही स्कूलमध्ये पाठवलं, कारण त्याच्या स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशन होतं. त्यांनी ते पार्टिसिपेट केलं होतं, त्यासाठी आम्हाला काही जावं लागलं. आणि पुढे गेल्यानंतर आम्ही खोपोलीच्या तिथे गेल्यानंतर पुलामध्ये एवढा मोठा भयंकर ॲक्सिडेंट वगैरे झाला होता. त्याची एवढी खूप सारी ट्रॅफिक झाली तिथं, आम्हाला 1 तास लागला आणि खूपच म्हणजे भयानक असा ॲक्सिडेंट होता. 3-4 गाड्या एकमेकांना पूर्ण धडकल्या होत्या आणि पलटी पण झाल्या होत्या बोगद्यामध्येच. तर असा प्रवास तर छान झाला, पण थोड्यासाठी आमचं तसं झालं. आणि चला मग मस्त आता मुंबईला पोचल्यानंतर आपल्याला खूप सारे कामं आहेत, ते पण पाहूयात. सगळं सामान व्यवस्थित ठेवायचं आहे. तर आत्ताच गावाकडून आले. पहिले तर कपडे लावले मशिनीला. हा जो गोणीभर भाजीपाला आणला तो काढून ठेवला आहे, त्याच्यात भरते, मग फ्रीजमध्ये भरते. आणि आल्या मस्त पोहे बनवले, चहा बनवला. सकाळचंच आहे म्हणजे नाही का, किती वाजलेत? 11 वाजलेत. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता पोहोचलोत मुंबईला. चला सगळं आवरून घेते. फ्रीजमध्ये काही ठेवले तोपर्यंत.